नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही जंगलात आलो शीत तोडायला. कप्पय एवढं कष्ट करायला लागतं नमस्कार मंडळी, आज होळी आहे आणि आज होळीला गावाला आलो आहे. म्हणजे बघा ना, खूप वर्षानंतर आलो आहे. हा आपला होम समोर. होळी म्हणजे होम, जो आपला चाहतात तो. हा बघा समोर केवढा मोठा आहे बघा, त्याचा विस्तार बघा. हा आपला होम आहे. हा पूर्ण खूप मोठा एरिया आहे मंडळी. आणि हा शीत, आम्ही शीत बोलतो याला. बघ पूजावर झाले इथे, पूर्वर गावाला इथे सगळे मंडळी गावाला आले. आपली काल मस्त की मॅच मारले तर तिकडे गावाला आलेत निवांत एकदम. आणि हा बघा, तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा बघा शिवरेचं झाड असतं ना, एक सजवलं आहे बघा. हा वाला हा शिवरेचं झाड आहे. पूजावर झाले बघा इथे. आणि जे फुलं दाखवली ती बघा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये, हे फुलं, हा फुलांनी असा हा पूर्ण शीत, त्याला शीत बोलतात, हा पूर्ण सजवलं आहे बघा. हा पूर्ण शीत ह्या होळीच्या, म्हणजे आपली होळीच्या राऊंडमध्ये नाचवणार त्याला पूर्णपणे. आणि नारळ टाकायची प्रथा वगैरे आहे, सगळं काही आहे. नारळ टाकणार, परत राऊंडमध्ये फिरणार, त्याची पूजा वगैरे करणार, सर्कल मारणार, प्रदक्षिणा मारणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या अनुभवाला मिळतील आपल्या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपला कोकणातला शिमगा कसा असते, हे होळी कशी असते ते आवर्जून पहा. आणि हे आपले बघा, हे पूर्ण केलं आहे माहिती का, आम्ही ह्याला हलकोंड बोलतो. म्हणजे हे लाकडं आणतात ना, हे सगळे लाकडं आणून ठेवलं इथे पूर्ण. काही ते लाकडं आहेत बघा, हे समोर हे हलकुंड, ज्या होळीची लाकडं त्याला हलकुंड बोलतात. ही प्रथा दाखवता येईल. हे जे होळीमध्ये जे होणार ज्या गोष्टी, जे काही कार्यक्रम असतो, जी प्रथा असते, जी कोकणातली जी प्रथा असते मेन, ती आपण दाखवायचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा आपला कोकणातला शिमगा तर तुम्हाला आता अनुभवायला मिळेल मंडळी. तर कंटिन्यू राहा. आज चंद्रभागा मस्त आला एकदम. रात्री बरोबर 12 वाजता इथे समोर येणार. हा मध्ये तर आंब्याचा झाड आहे ओला, हा एक तोडावं लागतं. त्याला पूर्ण गावामध्ये पूर्ण नाचवतात, पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा मारावं लागतं त्या आंब्याच्या झाडाने. मेन गोष्ट म्हणजे ते कसं, प्रत्येक घरपट एक पर्सन इथं थांबावं लागतं. होळी जाळल्यानंतर, होळी जळून पूर्ण होईपर्यंत प्रत्येक घरपट एक पर्सन इथं राहतो. म्हणजे कंपल्सरी आहे गावामध्ये. हे असं
आता मी आता गावावरून मुंबईवरून आलो आहे गावाला, तर मला इथे थांबावं लागेल रात्री म्हणजे जोपर्यंत ही विजत नाही पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं थांबावं लागतं. मंडळी पोराने मस्तपैकी सजवून ठेवले. हा पूर्ण जे आपली पोरं आलेत गावची मंडळी, जेवढी क्रिकेटर मंडळी पोरं आहेत त्यांनीच पूर्ण सजावून ठेवलं. पण आपल्या होळीला कालच त्यांची मॅच होती, विरारला त्यांची टुर्नामेंट होती. टुर्नामेंट जिंकले आणि रात्री गाडी पकडून डायरेक्ट गावाला आले. आणि आता मंडळी माहिती आहे का, झाले 5-6 वर्ष झाली होळीसाठी आवर्जून पोरं गावाला येतात, सण साजरा करतात मस्तपैकी एकदम. नाहीतर मध्यांतर कोणी यायचं नाही. आता पोरांनी पूर्ण गाव बोलतात ना की मनावरती घेतलं आहे. हे जी नवीन पिढी आहे ते आता गावाला येतात होळीसाठी वगैरे, प्रत्येक सणाला येतात. चांगलं आहे, म्हणजे आपली परंपरा टिकून ठेवतात पोरं सगळी गावची. काय बोलतो, बरं आहे ना? हो, माणसं जमा होतात आपल्या इथे आता होळीसाठी. एक येतील आता. काय म्हणलं मग पिल्लू म्हणलं काय? मंडळी हे बघा, हा एक असा होळीला पिल्लू बांधलाय बघा. एक प्रथा असते समोर, ह्या नाचवणार म्हणजे ह्या जाणार नाही, ह्या नाचवणार. ह्या शेतीला हा शीत बोलतात, शेतीला बांधून त्याला नाचवणार पूर्ण होळीवरती, नंतर मग सोडून देणार. तुम्हाला असं वाटत असेल ह्याला जाळतील ह्याच्या मागेमध्ये, पण असं काही नाही मंडळी. हा बघा, हा जिवंत पिल्लू आहे कोंबडीचा, ह्याला नाचवणार पूर्ण, त्याचा मान असतो आणि नंतर सोडून देणार. हे बघा समोरच आहे मंडळी. आपली होळी चालू होते बघा, सगळे आपले जमले जातात सगळे होळीसाठी. फिर रे, तो फिर उलटाच फिर. अरे एकदम मस्त. आपला मेन आहे, आपला मेन आहे. बादरची होळी आहे. संकासुर वाजवी गुलगुला पाटलांचं नाव सुरेश पाटील, पाटलांचं नाव काय, पाटलांचं नाव काय, पाटलांचं नाव पाटील, पाटलांचं नाव काय, पाटलांचं नाव काय, पाटलांचं नाव नागेश पाटील,
आणि कुस्ती पाहिजे. सोन्याचं नाम गोल रुपयाचं ठस शोधो पालकी कोण देव बस होली आई बस पण सोमिवान दिस काय नाही बा पालकी कोण देव बस चांगले काल आमच्या होलीला सोन्याचे भाव भरत चेहरा दाखव तुझा हाच तो गोरा भरत ठीक आहे आपा पण त्यातलाच आहे. कुठे काय होतात अनेक प्रकारचे खूप त्यांनी डॉक्टर पाणी करून आणलेले आहे तरी सुद्धा तिची तब्येत बरोबर नाही तर तुमच्या चरणाशी येऊन ते तुम्हाला नवस करीत आहे. पुढच्या जगदाजीवाशी 6 शेर पेढ आणून बालकपाला वाटतील आणि तिला अगदी झणझणीत वाटू दे आणि नवसाला पावत जा. हरारा चरणावर ठेवणार आहे हा तर तिला अगदी झंझणीत वाटून दे आणि नवसाला पावत जा. सर्व करणारी कुदणारी तुझ्या अगदी आनंदाने येणारी तुझ्या वाटली फिरणारी सर्व आणि त्यांना असेच दर वर्षात तुझ्या चरणाशी येऊ दे
आणि ते जे कुठेही गेले तरी त्यांना जिथून येऊ दे आणि त्यांच्या पाठीशी सदा उभी राहून त्यांना अगदी सुखी शांती नांदू दे आणि त्यांना सर्व येऊन ते आनंदात पाव दे. हा तुला त्यांनी नारळाचा फल दिलेला आहे, तो मान्य करून घे. म्हणजे नारळ टाकतो आपण आता होळीमध्ये. म्हणजे आता नारळ काढतात होळीमधून, त्याच्याकडे नारळ टाकतात आतमध्ये. ते सगळे पोरं बघा आता काढतील. काही ह्या साईडला इकडे वरतीचे नारळ जेवढे येतील ते गावकीचे म्हणजे मोठ्या मंडळीचे, आणि जे खाली नारळ जातील ते आपल्या मुलांचे. आता बघा ह्यांची सगळे लागेल, हे शर्यत लागते. आता कोण किती नारळ काढतो याचे आता कॉम्पिटिशन असतो. हे गाववाल्यांचे एवढे साठले ते बघा, हे गाववाल्यांचे आहेत, एवढे जमा झालेत. बाकी पोरांच्या इकडे खाली आहेत, हे काढतात सगळे नारळ. अरे इकडे पोरांचे किती जमा झाले, पोरांचे किती जमा आहेत, पोरांचे कुठे आहेत, फोडले सगळे सगळे फोडले नारळ आहे का पोरांनी. इकडे पोरांच्या इकडे सगळे फोडले नाही बघा, इकडे टाकलेत. एकदम गरम आहेत, आगीतून काढलेले, बाहेर काढलेले बघा नारळ. म्हणजे आता हा शीत नाचवतील पोरं, हे बघा हा सजवलेला होता तो वाला.
पुष्कूर करतील. मला डायरेक्ट मेन बोलणं आहे पण भाई येते ना तुमच्या गावात. अरे गो झांजुराचे दुले लागो आवडा दुले लागो मंडळा शीत आता नाचवून झाला. आता हे पोरं घेऊन पानावर येतील. आमची विहीर आहे खाली, ते विहीर जाऊन ठेवतील. जसा मान आहे तिचा शीताचा, ह्याला जाळत नाही ह्या दिवशी.